रघुवीर समर्थ. 2 श्लोकांचं वाचन होईल आणि आपल्या नियमित वर्गाला आपण सुरुवात करूया. हरे रोम. हो गुरुजी. मी धन्यवाद गुरुजी. हरे रोम. जय जय रघुवीर समर्थ. पदी राघवाचे सदा प्रीद गाजे. बळी भक्तिरी श्री कांबी वाजे. पुरी वाहिनी सर्व जेनी विमानी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थाची सेवका वक्र पाहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिता लोकतीनी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. हरे रोम. धन्यवाद गुरुजी. हरे रोम. श्रावण मासाच्या निमित्ताने जे काही आपण श्रीमद दासबोध ग्रंथाचं श्रवण करतोय त्याच्यापैकी आपण 3 दशकांचं श्रवण केलं, ओव्या वाचल्या, अर्थ समजून घेतले. 3ऱ्या दशकातला 10वा समास जो आपल्याला वैराग्य निरूपणाचा होता त्याच्या शेवटच्या 10 ओव्यांचा आपल्याला थोडासा अर्थ पाहायचा आहे. मग वैराग्य जीवनामध्ये का महत्त्वाचा आहे हा एक महत्त्वाचा संदेश समर्थ आपल्याला या ओव्यांमधून करतात. मग बघा, आसक्ती खूप असेल तर आसक्तीतून दुःखाची निर्मिती होते. अनेक आपण समासामध्ये पाहत पाहत पुढे आलो आणि मग शेवटच्या ह्या 10 ओव्यांमध्ये देहाच्या संबंधाने ज्या गोष्टीतून आपण आनंदाची प्राप्ती करायला प्रयत्न करतो त्यातून शेवटी दुःखच निर्माण होतं. म्हणून वैराग्य असेल तर मात्र आपल्याला या भौतिक दुःखापासून सुटका मिळू शकते असं समर्थ आपल्याला सांगतात. मग त्यांनी शेवटच्या बघा आपण 62 पासून ओव्या जर बघितलं आपण, सांडून राम आनंद घन ज्याचे मनी विषय चिंतन त्यासी कैसे समाधान लोलंगतासी. मग वासनेचा स्वभाव या श्लोकामध्ये आपल्याला ओवीमध्ये सांगतायत की देहाच्या माध्यमातून जी सुख आपण प्राप्त करायचा प्रयत्न करणार आहोत, कारण आपले डोळे जे आहेत पंचनेत्र हे दृश्यावर चिकटतात आणि त्या दृश्याशी आपण एकरूप होऊन जातो आणि तिथे सुखाची प्राप्ती होण्याचा प्रयत्न करून अंतिमतः आपल्याला दुःखाचीच आशा आपल्या पदरी येते. त्यामुळं देहातून येणारं जे सुख आहे ते शेवटी दुःख निर्माण करतं. आरंभी ते गोड वाटतं, म्हणजे सुरुवातीला ते गोड वाटतं पण अखेर ते दुःखाला कारण होतं. हा सृष्टीचा अटळ नियम आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणून दृश्याची आवड न ठेवता सातत्याने आपण भगवंताची आवड ठेवा. भगवंताची आवड ठेवा म्हणजे काय, तर चिंतन करत असताना आपल्या सर्व याच्यामध्ये भगवंत असा. जोपर्यंत देहाच्या सुखाची वासना विरणार नाही तोपर्यंत खऱ्या सुखाची म्हणजे अनुभूती प्राप्त होणार आहे. मग गळाला जसा कणकीचा गोळा लावला असता तो माशाला तो गोळा खाताना तो गळ जेव्हा घशाला अडवतो तेव्हा मृत्यूची यातना आठवतात, तसं सुखाच्या बाबतीत समर्थ वर्णन करतात. किंवा हरणाला हिरवा चारा आवडतो पण हिरवा चारा तोंडात घेऊन पळताना बिचारे दगडावर आपटून तोंड फोडून घेते. बघा, कुणी असं हुसकलं त्याला, ते खाताना तोंडातलं घेऊन ते पळतं पुढं, परंतु त्या गवतामध्ये काही समजत नाही. सुखासाठी जातो आणि शेवटी दुःखालाच तो येतो. मग देहाच्या सुद्धा गोडीची अवस्था आहे, पण प्रथम गोड वाटते शेवटी ते ताप देते. यासाठी माणसाने भगवंताची आवड अगदी अंतर्यामी घट्ट धरावी असं सांगतात. मग आतापर्यंत ग्रंथ म्हणजे आपण काय करत होतो, देव जिज्ञासा समजावा. श्रोत्याला भगवंताबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. यानंतर भगवंत कसा आहे, तो कोठे राहतो, त्याची कृपा आपल्यावर कशी होईल, त्याचं भजन कसं करावं, या संदर्भाने पुढच्या ह्या 6-7 ओव्यांमध्ये आपल्याला वर्णन केलं. 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73 इथे आपला हा 10वा दशक समास संपतो. मग श्रोत्याचं बोलणं ऐकून वक्ता म्हणलं की अगदी एकनिष्ठा ठेवून भगवंताचं भजन करावं, त्यामुळे विनासायास तुम्हाला समाधान प्राप्त होईल.
वक्ता म्हणे एक भावे, भगवत भजन करावे, तेने होईल स्वभावे समाधान. म्हणजे मनुष्य जन्मामध्ये समाधानाची वृत्ती जर प्राप्त करायची असेल तर केवळ भगवत भजनच तुम्हाला उपयोगाला येणार आहे, असं समर्थ आपल्याला सांगतात. मग भगवत भजनाची आवड फार कमी लोकांना असते असा आपल्याला अनुभव येतो. याच्या मागचं कारण शोधायचा आपण प्रयत्न केला तर एक कारण आपल्याला सापडतं, आणि ते म्हणजे मागील जन्मातील निषिद्ध कर्मांचा परिपाक भोगण्यासाठी घेऊन आलो, त्यामुळे आपल्याला हा त्रास भोगावा लागतो, हे जाणून घ्यावं लागतं. मग हा त्रास घालवायचा असेल तर काय करावं लागेल, तर ईश्वराचं साधन करायचं, म्हणजे साधना करायची. त्यावर मग जर वक्त्यांनी सांगितलं तर श्रोत्यांनी सांगितलं पाहिजे भगवंताचे भजन कसे करावे, मन कोठे गुंतवावे, भगवंताच्या भजनाची लक्षणं काय, हे सर्व तुम्ही आम्हाला समजावून सांगा. जर ही लक्षणं तुम्ही आम्हाला समजावून सांगितली तर आम्ही त्या भगवत भक्तीला मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू, आणि आम्ही त्या सुखाच्या याला करू. मग त्यासाठी त्यांनी काय सांगितलं प्रथम, की अत्यंत नम्रतेने दीनवदनाने समर्थ मानतात शिष्याने प्रार्थना केली पाहिजे, सद्गुरूंचे चरण घट्ट धरले पाहिजेत. आता इथे गुरुतत्व लक्षात ठेवायचं. सर्व काही देवाचं साधन करताना नेहमी कंठ दाटून आला पाहिजे, म्हणजे सात्विक भावांची जागृती झाली, डोळ्यामध्ये दुःखाश्रू गळू लागले पाहिजे. मग एक एक गोष्ट करत असताना हे जर अष्टसात्विक भाव जागृत होतं, असा शिष्याचा अनन्य शरणागतीचा भाव पाहून सद्गुरुदाता मनापासून प्रसन्न होतो, आणि मग तो आपल्यावर कृपा करतो. आणि मग तो स्वानंद कसा आहे तो आपल्याला समर्थ सांगतात. पुढील दशकामध्ये तुम्हाला नवविधा भक्तीच्या मार्गाने मी हे सांगणार आहे. आता 20 दशकांचा अभ्यास करताना आपण 4थ्या दशकाकडे जातोय. 3 दशक पूर्ण केले म्हणजे 30 समास पूर्ण केले. एका दशकामध्ये 10 समास आहेत, म्हणून त्याला दशक म्हटलेले. मग असा हा 4था दशक सुरू होताना त्याच्यामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली. पण नवविधा भक्ती समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचं कारण काय, तर जेव्हा आपण ग्रंथाच्या श्रवणाला आरंभ केला तेव्हा त्याच्यामध्ये दुसरीच ओवी आपल्याला भगवंतांनी सांगितलेली. कोणती आहे, कोणी बघितलं असेल बघा. येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. या ग्रंथामध्ये गुरु शिष्याच्या संवादातून तुम्हाला भक्ती मार्गाचं संपूर्ण मी तुम्हाला माहिती देऊन ते कसं चालावं याचं वर्णन करून ह्या दासबोधामध्ये आहे, असं समर्थ आपल्याला सांग. मग या 4थ्या दशकामध्ये भक्ती म्हणजे काय, ती कशी करावी, हे आपल्याला सर्व समजून सांगतात. भक्तीचे 3 प्रकार सांगतायत. मग ही भक्ती 9 मार्गांनी आपल्याला करता येते, म्हणून तिला नवविधा भक्ती म्हटलेली आहे. आणि तो समास असा सर्व भक्तीला एक एक समास वाहत पुढे गेलेला आहे. मग ह्याच्यामध्ये प्रथमतः आपल्याला समर्थ सांगते आपलं स्वस्वरूप काय आहे ते जाणून घ्यावं. देहाचा विसर पडावा. मी ईश्वराचा आहे. मी देहाचा ऐवजी मी ईश्वराचा आहे हा भाव. जीवलगांच्या पैशाचा प्रपंचाचा आपल्याला वैराग्य वृत्तीने जेव्हा आपण ईश्वरापासून वेगळे आहोत ही भावना आपल्यामध्ये जास्त पटीने निर्माण होते, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण या मायेच्या जगामध्ये गुरफटतो, विनाकारण दुःखाला कारणीभूत होतो. मग मी जगाचा नसून मी भगवंताचा आहे ही आपल्या अंतर्यामी भावना ठेवावी, असं सांगतात. मग भक्ती आणि शक्ती ह्या एकमेकाला जोडून आहेत, घट्ट आहेत एकदम. मग जर आपण ईश्वराची भक्ती करू लागलो तर आपल्या खऱ्या सुखाच्या आनंदाला आड येणाऱ्या सर्व अविद्या, अहंकार, वासना या भगवंताच्या शक्तीने नाहीशा होतात आणि आपल्याला साधनेच्या मार्गावर घेऊन जातात. असं या दशकाच्या पहिल्या नवविधा भक्तीच्या पहिल्या समासाचं वर्णन करताना समर्थ सांगतात. म्हणून प्रत्येकाने भक्तीचं कर्म अगदी मनापासून केलं पाहिजे. तन मन धन अर्पण केलं पाहिजे. आपलं संपत्ती ऐश्वर्य जरी आपल्याला प्राप्त झालं असलं तरी हे नश्वर आहे, याच्यावर जागत ठेवायचं. त्यातून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, तोही सुद्धा आपल्याला अपंग नाही, सुदृढ मिळाला, याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. कुठलंही साधनेचं फळ मला प्राप्त व्हावं याची कुठलीही अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने भगवंताची साधना करावी. मग कुठलाही आग्रह न राहता जे फळ मिळेल त्याच्यात समाधान राखणे याचं नाव भक्ती. भक्तीमध्ये ज्ञान आहे.
भक्तीमध्ये प्रेम आहे, भक्तीमध्ये सर्व सुख आहे. या सुखाच्या प्राप्तीसाठी आपल्याला पुन्हा पुन्हा त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे असं समर्थ आवर्जून सांगतात. अशा 9 भक्तींचा आपण आता यापुढे चिंतन करणार आहोत, अभ्यास करणार आहोत आणि ती भक्ती आचरणात आणण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे. दशक चौथा, समास पहिला, श्रवण भक्ती जी आपण आता करतोय दासबोधाच्या निमित्ताने. श्रीराम जय जय जी गणनाथा, तू विद्या वैभवे समर्था, अध्यात्म विद्येच्या परमार्था मज बोलवावे. बघा आतापर्यंत श्रीरामाने लगेच गणनाथा म्हटले, गणेशाची सुद्धा वंदना केलेली, विद्येचा दाता आहे. नमो शारदा वेद जननी, सकळ सिद्धी जय चेनी, मानस प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे. आता आठवू सद्गुरु, जो पराचाही परू, जयाचे ज्ञान विचारू कळे लागे. श्रोते न पुसिले बर्वे, भगवद भजन कैसे करावे, म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी. श्रावद होनी सोते जन, ऐका नवविधा भजन, सच्छा श्री बोलिले पावन होईजे येणे. नाही, इथे संस्कृताचा एक श्लोक येतो नवविधा भक्तीचा. श्रवणम कीर्तम विष्णुस्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदम दास्यम संख्यात्मक निवेदनम. नवविधा भक्तीचं 9 भक्ती कोणत्या आहेत हे या श्लोकामध्ये सांगितले. पुढे त्या येणार आहेत. नवविधा भजन बोलिले, तेची पुढे प्रांजळ केले, श्रोती अवधान दिले पाहिजे आता. प्रथम भजन ऐसे जान, हरी कथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. या सर्व मार्गाने तुम्ही ऐकत जावे म्हणजे श्रवण करावे. नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे. नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना तपे पुनश्चरणे ऐकीत जावी. दुग्धाहारी, निराहारी, फळाहारी, पर्णाहारी, तृणाहारी, नानाहारी कैसे ते ऐकावे. उष्णवास, जवळवास, शीतवास, अरण्यवास, भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते ऐकावे. जपी तपी तामस योगी, नाना निग्रह हटयोगी, शाक्त अगम अघोर योगी कैसे ते ऐकावे. नाना मुद्रा, नाना आसने, नाना देखणी लक्षस्थाने, पिंड ज्ञाने, तत्वज्ञाने कैसी ती ऐकावी. नाना पिंडांची रचना, नाना भूगोळ रचना, नाना सृष्टीची रचना कैसी ती ऐकावी. चंद्र सूर्य तारा मंडळे, ग्रह मंडळे, मेघ मंडळे, 21 स्वर्ग सप्तपाताळे कैसी ती ऐकावी. ब्रह्मा विष्णू महेश स्थाने, इंद्रदेव ऋषी स्थाने, वायू वरुण कुबर स्थाने कैसी ती ऐकावी. नवखंडे 14 भुवने, अष्टदिक्पाळांची स्थाने, नाना वने उपवने गहने कैसी ती ऐकावी. गणगंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर, अष्टनायका संगीत विचार कैसा तो ऐकावा. राग ज्ञान, ताळ ज्ञान, नृत्य ज्ञान, वाद्य ज्ञान, अमृत वेळ प्रसंग ज्ञान कैसे ते ऐकावे. 14 विद्या, 64 कळा, सामुद्रिक लक्षणे, सकळ कळा, 32 लक्षणे, नाना कळा कैशा त्या ऐकाव्या. मंत्र मोहरे तोटके, सिद्धी नाना वल्ली, नाना औषधी, धातू रसायन बुद्धी, नाडी ज्ञाने ऐकावी. कोण्या दोषे कोण रोग, कोणा रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग, साधे तो ऐकावा. रवरवादी कुंभपाक, नाना यातना यमलोक, सुख दुःखादी स्वर्ग नरक कैसा तो ऐकावा. कैशा नवविधा भक्ती, कैशा चतुर्विधा मुक्ती, कैसी पाविजे उत्तम गती, ऐसे हे ऐकावे. पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्वत्व विवंचना, सारासार विचारणा कैसे ती ऐकावी. सायोज्यता मुक्ती कैसी होते, कैसे पाविजे मोक्षाते,
या कारणे नाना मते शोधित जावी. वेदशास्त्रे आणि पुराणे महावाक्याची विवरणे. तनुचतुष्ट निदर्शने कैसे ते ऐकावी. ऐसे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. सगुणाची चरिते ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी. श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. सगुण देवाची चरित्रे, निर्गुणाची तत्वे यंत्रे. हे दोन्ही परमपवित्रे ऐकीत जावी. जयंत्या उपोषणे नाना साधने, मंत्र यंत्र जप ध्याने. कीर्ती स्तुती स्तवने भजने नाना विधे ऐकावी. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे. विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. श्रवण भक्तीचे निरूपण, निरूपले असे जाण. पुढे कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले ऐसे. या ठिकाणी श्रवण भक्तीच्या ओव्या संपतात. किती ओव्या आहेत? 34 ओव्यांमधून श्रवणाची भक्ती कशी करावी याची उदाहरणं आपल्याला समर्थांनी अतिशय समर्पकपणे सांगितले. मग आता आपल्याला ह्या भक्तीचं ज्ञान पूर्ण होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर ह्या भक्ती आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. जर चांगल्या आपल्या अंतरंगात चित्तामध्ये ठसल्या तर त्याची कृती आपल्याकडून घडणार आहे. मग या समासामध्ये प्रथम समर्थांनी आपल्या आराध्य दैवताला भगवान श्रीरामाला स्तवन केले, गणेशाला केले, शारदेला केले, श्री गुरूंना केले, वंदन करून नवविधा भक्ती सांगायला सुरुवात केली. मग जुन्या संस्कृत ग्रंथांमध्ये जे जे काही होतं त्याच्यापैकी सांगण्याचा प्रयत्न त्यांनी याच्यामध्ये सुरू केला आहे. मग हे सुरू करताना काय केले त्यांनी? तर मला जे जे काही जमणार आहे ते मी प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करील, ही भावना आपल्या अंतरंगामध्ये प्रथमतः घट्ट धरलेली आहे. मग विशेषतः करून श्रीमद भागवत, आता गेल्या वेळेस ज्यांनी ऐकलं त्यांना थोडं लक्षात येते, आणि नारद भक्तिसूत्र या ग्रंथामध्ये हे वर्णनं बरीचशी आढळून येतात. परंतु दासबोधामध्ये मात्र जी ही विवेचनं तशीच जरी असली तरी याचा एक स्वतंत्र समर्थांच्या या प्रतिभेचा एक नमुना आहे. म्हणून ते गजाननला वगैरे गणपतीला सगळं करून सुरुवात करतायत. मग ते समर्थ काय म्हणतायत की शारदा माता वेदांना जन्म देते, तिच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात. तिच्या अंतःकरणात स्फूर्तीचा उदय पाहून मनामध्ये चिंतनाची वृत्ती निर्माण होते, म्हणून तिला नमस्कार केला. सद्गुरूंना स्मरण केले, कारण तो परमात्म्याहून श्रेष्ठ आहे म्हणून. मग आत्मज्ञानाचा विचार समजू लागतो या शरणागती. आणि मग पुढे आपल्याला भगवत भजन कसे करावे बोलिले स्वभावे ग्रंथांतरी त्याचा सांगण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रथमतः नवविधा भक्तीचे 9 प्रकार श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावेत असं सांगितले. आणि भगवंतासंबंधी शास्त्रामध्ये जे सांगितले ते आचरणानेच माणूस पवित्र होतो, हे मात्र आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठसवावं. मग त्यांनी आपल्याला श्लोक सांगितला. श्रवणम कीर्तम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदम दास्यम संख्यात्मक सख्य आत्मनिवेदनम. अशा 9 विधा भक्तीचे 9 प्रकार आहेत. मग ती कुठली आहे? तर पहिली भक्ती श्रवण जी आपण पाहतोय, याच्यानंतर शिकणार ती कीर्तन, त्याच्यानंतर शिकणार ती नामस्मरण. बघा, नामस्मरण 3 नंबरला आहे. नंतर आहे पादसेवन, नंतर आहे अर्चनम वंदम दास्य सख्य आणि आत्मनिवेदन. अशा 9 भक्तीचे प्रकार वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग यातली कुठली श्रेष्ठ कुठली कनिष्ठ नाही, सगळ्यासारखे आहे. आपल्याला जी जमते त्या भक्तीतनं ह्या सगळ्या भक्तीचा आपल्यामध्ये आपोआप उपयोग होतो किंवा उपयोग करून घेतला जातो. मग आता हे सविस्तरपणे सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की आपल्याला अवधान द्यायला सांगितलं. त्यांनी अवधान म्हणजे काय? तर एकाग्र चित्ताने लक्ष देणे. नवविधा भजन बोलिले तेची पुढे प्रांजळ केले श्रोती अवधान दिदले पाहिजे आता. अवधान दिले पाहिजे आता. जर अवधान असेल तर या भक्ती आपल्या चित्तरंगामध्ये अंतरंगामध्ये ठसतील. मग आपल्याला जर असं वाटतं ह्या भक्ती आपल्यामध्ये ठसाव्यात तर आपल्याला तितकं लक्ष देऊन ते ऐकलं पाहिजे. मग आता पहिला जो आहे श्रवण भक्तीचा प्रकार, त्यांनी काय सांगितलंय? ही भक्ती कशी करायची? आपल्या मनात मग काय होतं? भगवंताच्या कथा ऐकाव्या,
किंवा वाचाव्यात असं आपण म्हणतो. पुराणं वाचावीत किंवा पुराणांचं श्रवण करावं, प्रवचनामध्ये बसावं, निरूपणामध्ये बसावं. पण या ठिकाणचे विषय फक्त आणि फक्त अध्यात्माचे असले पाहिजे. मग कोणत्या कोणत्या मार्गाने हे आपल्याला श्रवण होऊ शकतं? तर कर्म मार्गाने होऊ शकतं, ज्ञान मार्गाने होऊ शकतं, उपासना मार्गाने होऊ शकतं, गुरुभक्तीने होऊ शकतं, योग मार्गाने होऊ शकतं, वैराग्याने होऊ शकतं. अनेक मार्गाने जातोय, पण अध्यात्माचंच श्रवण झालं पाहिजे. अनेक व्रत, तीर्थ, दान याचा महिमा सुद्धा आपण ऐकत जावा, कधीतरी मनात वाटतं. मग अनेक दान आहेत, म्हणजे दान करण्याची वृत्ती आपल्याला त्याचा महिमा ऐकत जावा. जगातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी, अनेक मोठी स्थानं, अनेक मंत्र साधनं, तप, पुनश्चरण ही जी सगळी आहेत याची माहिती करून घ्यावी आणि त्याच्याप्रमाणे आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. मग अशी पुनश्चर्य आपल्याकडं घडली तर आपल्याकडं पुण्याची निर्मिती होते. मग कोणी नुसतं दुधावर राहतं, कोणी निराहार राहतं, कोणी नुसतं फळ खाऊन राहतं, कोणी नुसतं पानं खाऊन राहतं, कोणी नुसतं गवत खाऊन राहतं. तर कोणी वाटेल ते खाणारे कसे असतात ते ऐकत जा. आता हे कशासाठी आहे बघा, ध्रुव जेव्हा अरण्यात साधण्याला गेला तेव्हा त्याच्या काळामध्ये काही त्यांनी फक्त हवा घेतली, पाणी घेतलं, झाडांची पानं खाल्ली, गवत खाल्ली आणि भगवान विष्णूंना त्यांनी स्वतःला प्राप्त करून घेतलं, आढळ स्थान प्राप्त केलं. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. हे शास्त्र ह्या गोष्टी नाही. मग आता कोणी उन्हात राहतं, कोणी पाण्यात राहतं, कोणी थंडीत राहतं, कोणी अरण्यात राहतं, कोणी भुयारात राहतं, म्हणजे अंदिस्त साधना करतात. या सगळ्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. जप करणारे, तप करणारे, रागीट असणारे, योगी, देहधर्म निश्चयाने राहणारे हठयोगी किंवा अघोरी विद्या करणारे जे आहेत, ते मांस मच्छी खातात वगैरे, ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मग योगामध्ये जर विशेष आपण विचार केला तर आपल्याला प्राणायाम माहिती पाहिजे, मुद्रा माहिती पाहिजे. त्याच्या मग खेचरी आहे, भुचरी आहे, चाचरी आहे, अगोचरी आहे, षण्मुखी आहे, महामुद्रा आहे, शांभवी आहेत. अशा अनेक मुद्रांचे सुद्धा आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. मग ह्या धारणा सिद्ध होण्यासाठी आपल्याला खेचरी मुद्रा किंवा पुढे शांभवी मुद्रा ह्या भ्रुकुटीमध्ये आपल्याला लावून, नजर लावून त्या ठिकाणी मन स्थिर करायला मदत करतात. आणि भूचरी म्हणजे नाकाच्या शेंड्यावर लक्ष ठेवून त्या ठिकाणी आपल्याला मनाचं स्थिर करावं लागतं. चाचरी म्हणजे इष्ट देवतेच्या अनुसंधानात मनाला गुंतवण्याची स्थिती. हे ज्ञान आपल्याला असावं समर्थ सांगतायत. आणि अगोचरी म्हणजे चिदाकाशात मन स्थिर करणे, म्हणजे विश्व मन विश्वबुद्धीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे. षण्मुखी म्हणजे 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि तोंड सारं बंद करून सोहमध्वनी ऐकून त्या ठिकाणी मन स्थिर करणे. आणि महामुद्रा म्हणजे डाव्या पायाची टाच शिवनीमध्ये दाबायची, म्हणजे आपल्या जननेंद्रियांच्या खालच्या भागामध्ये, शिवनीच्या भागामध्ये दाबून त्या ठिकाणी मन एकाग्र करायचा प्रयत्न करायचा. मग हे सगळं करत असताना आपल्याला काय योग्य आहे हे पण आपल्याला समजून घ्यायचं, हे पण लक्षात ठेवायचं. मग आपल्या इष्ट देवतेचा अथवा गुरुने दिलेला मंत्र बघायचा किंवा ऐकायचा आणि अलक्षावर लक्ष, जे कठीण आहे त्याच्यावर लक्ष आपलं केंद्रित करायचं. मग शांभवी मुद्रेमध्ये जर आपण डोळे बंद केले आणि डोळ्याची नजर वरच्या बाजूला लावली तर मन लवकर एकाग्र होतं, अगदी निर्विचार होऊन जातं. म्हणून या शांभवी मुद्रेला महामुद्रेची महाराणी म्हटलेलं आहे. मग अशा नाना प्रकारची आसनं समजून घ्यावीत, प्राणायाम समजून घ्यावीत. आणि अतिंद्रिय प्रकाश म्हणजे आपल्या आतला प्रकाश जो आपण ब्रह्मविद्येमध्ये शिकतो तो आपल्याला जाणता आला पाहिजे. मग अतिंद्रिय प्रकाशाचे सुद्धा विविध प्रकाश आहेत. मग शुभ्र प्रकारचा झोत येतो, नीळबिंदूचं दर्शन होतं, ज्योतीचं दर्शन होतं. हे सगळं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. काय आहे बाबा हे, मी कुठल्या मार्गावर कुठे आहे. मग याच्यासाठी काय करतात, त्या संदर्भातल्या असलेल्या ज्ञानांच्या संगतीमध्ये राहायचं. योगी लोक ज्याच्यावर मन केंद्र करतात त्या शरीरातील चक्रस्थानं, ती चक्रस्थानं पण त्यांनी पुढे मूलाधार, सदिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा याचा सगळा नाद ऐकण्याचा प्रयत्न करावा. आता जे ब्रह्मविद्या करतात त्यांना हे लवकर समजेल. त्याचप्रमाणे आपल्या शरीराची रचना काय आहे, विश्वाची रचना काय आहे याची माहिती आपल्याला संपूर्ण असली पाहिजे. अनेक प्राण्यांची शरीररचना काय, पृथ्वीवर अनेक प्रदेशांची रचना काय, पशु, पक्षी, मासे, वनस्पती वगैरे या सर्व सृष्टीच्या रचनेचा भाग आपल्याला माहिती असला पाहिजे. त्याचप्रमाणे चंद्र, तारे, सूर्य, ग्रहांचे समूह, मेघांचे समूह, मग स्वर्ग किती आहेत, सप्तपाताळ काय आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजे. इतकं सांगितले त्यांनी. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, देव, ऋषी हे कुबेर यांची स्थाने कशी होती ती ऐकावीत, म्हणजे समजून घ्यावी. 9 खंडे, 14 भुवने
8 दिक्पाळांची स्थाने, निरनिराळी दाट अरण्य, उपवने कोणती आहेत ती समजून घ्यावी. शंकराचे सेवक गण. शंकराच्या सेवकांना काय म्हणतो आपण? कोणाला माहिती आहे? गण म्हणतात, गण. गण. शिवगण म्हणतात. शिवगण म्हणतात. बरोबर सांगितलं तुम्ही. मग गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर, अष्टनायकांनी केलं संगीतशास्त्र, या सगळ्यांबद्दलचं माहिती आपल्याला असलं पाहिजे. मग श्रेष्ठ देव, कनिष्ठ देव. मग नारद म्हणजे कोणतं? ब्रह्मदेवाचे पुत्र, मानसपुत्र होते, हे लक्षात ठेवायचं. प्रख्यात देवऋषी. तंबुरू म्हणजे कोण? तर एक संगीत तज्ज्ञ असलेला गंधर्व होता. साहित्यशास्त्रामध्ये वर्णन केलेल्या 8 काव्याच्या प्रकारामधल्या ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. मग त्याच्यात स्वीय आहे, अन्य आहे, परकीय आहे, ह्या महत्त्वाच्या आहेत. या साधारण मुख्य ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे. संगीतामधले निराळे राग, ताल काय आहेत, वाद्य काय आहे, नृत्याचं काय स्थान आहे, सुमुहूर्ताच्या चांगल्या वेळा कोणता, निरनिराळ्या प्रसंगातून हे ज्ञान आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी समर्थ सांगतात. त्याचप्रमाणे तुम्हाला 14 विद्या कोणत्या आहेत, 64 कला कोणत्या आहेत, हातावरील रेषांची लक्षणं काय असतात, उत्तम माणसाच्या अंगी असणारी लक्षणं कोणती असतात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 32 लक्षणं आहेत. ह्या सर्व कलांची माहिती आपल्याला असेल. मंत्र कोणते, औषधं कोणती, मणी, तोडगे, सिद्धी, नाना वल्ली, नाना औषधे, धातूची रसायने तयार करण्याची क्रिया, नाडी परीक्षा, ह्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान असावं. हे सगळं जे समर्थांनी सांगितलं हे तुम्हाला सांगतो. पुढच्या 5 वर्षामध्ये अनेक संतांनी सांगितले की परिस्थिती अशी युद्धजन्य निर्माण झाली तर तुम्हाला हे ज्ञान असेल तर तुम्ही तुमच्या जीवाचं रक्षण करू शकाल. तुम्हाला कुठे डॉक्टर उपलब्ध होणार नाही, कुठे औषधं उपलब्ध होणार, पण हे ज्ञान तुमच्याकडे असेल तर तुमच्या जीवाचं रक्षण करायला ही साधना तुम्हाला उपयोगी पडणार आहे. किती सूक्ष्म विचार आहे बघा. मग जसं जसं माणसाचं व्यक्तिगत मन विश्वमनाशी तादात्म्य म्हणजे एकरूप होईल तसं तसं अत्यंत सूक्ष्म आणि विशाळ बनत जाते. म्हणजे काय? एकाग्र बनत जाते. पंचमहाभूतांवर या योगाचं स्वामित्व स्थापन, म्हणजे पंचभूतं आपल्या काव्यामध्ये येतात. मग बघा आता हे जे वर्णन आपण जर समजून घेतलं तर किती सूक्ष्म वर्णन आहे, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला याच्यातलं काही समजणार नाही. कधी? साधना नसेल. कारण साधना असेल तर मात्र हे समजायला आपल्याला सोपं जाईल. मग ह्या सर्वांचं ज्ञान केलं तर आपल्याला काय होईल त्यांनी सांगितलं. जर सूक्ष्म ज्ञान बनत बनत आपल्याला पंचमहाभूतांवर आपलं स्वामित्व आलं त्याला भूतजय असं म्हणतात. आणि भूतजय आपण साधला म्हणजे काय? पंचमहाभूतं आपल्या ताब्यात आली, भूतजय म्हटलं त्याला, तर आपण काय करतो? त्यांना आपल्या पद्धतीने या शरीरात कार्य करायला लावू शकतो. मग आपल्यामध्ये विलक्षण शक्ती प्रगट होतात. त्या 8 महत्त्वाच्या शक्ती आहेत, त्याला सिद्धी म्हटलेले आहेत. त्या कुठल्या आहेत बघा. त्याच्यामध्ये अनिमा म्हणजे अत्यंत सूक्ष्मपणा आणण्याची शक्ती, नंतर लघिमा अत्यंत हलके होण्याची शक्ती, नंतर महिमा अत्यंत विशाल होण्याची शक्ती, नंतर प्राप्ती म्हणजे हवी ते वस्तू आपल्या यांनी प्राप्त करून घेण्याची शक्ती, नंतर प्राकाम्य म्हणजे सर्व इच्छा फलद्रूप होण्याची शक्ती, वशित्व म्हणजे सृष्टीतील चराचर सृष्टीला वश करून घेण्याची शक्ती, ईशत्व म्हणजे विश्वातील सर्व व्यापारावर स्वामित्व गाजवण्याचं सामर्थ्य आपल्यात येतं. आणि त्यानंतर यत्र कामाव सायित्व ही 8वी सिद्धी प्राप्त होते. मग त्याच्यामध्ये आपले आप्तकाम, पूर्णकाम, वाटेल त्या ठिकाणी सूक्ष्मदेहाने प्रवास करता येतो तुम्हाला. अशा सिद्धी तुम्हाला साधनेच्या ह्या पंचमहाभूतांवर तुमचं कंट्रोल तुम्हाला प्राप्त होते. याच्याविषयी आपल्या जुन्या जे साधक आहेत त्यांच्या लक्षात हे बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आपले वात, कफ, पित्त ह्या दोषापैकी जर कुठला दोष आपल्याला जर होत असेल तर रोग बरण्यासाठी कोणचा हे अनुकूल काळ आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग नरकामधील जे रवरवादी, कुंभीपाक या ठिकाणच्या ज्या यातना आहेत त्या माहिती असल्या पाहिजेत. यमलोकातल्या यातना असल्या पाहिजेत. स्वर्ग लोकातलं सुख माहिती असलं पाहिजे. नरकातलं दुःख कसं आहे हे सुद्धा आपण आपल्या साधनेचा भाग म्हणून समजून घ्या. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या भागाकडे समर्थ येतात. भक्तीचे 9 प्रकार, मुक्तीच्या 4 मुक्ती आणि उत्तम गती पावण्याचे सर्व मार्ग आपल्याला असले पाहिजेत. मग ज्या 4 मुक्ती आहेत ह्या मात्र कायम आपल्याला लक्षात ठेवायच्या. सलोक मुक्ती, समीप मुक्ती, स्वरूप मुक्ती आणि सायुज्यता मुक्ती. या 4 मुक्ती आहेत. आपण सुरुवातीला बऱ्याच ठिकाणी सायुज्य मुक्तीचा उच्चार आलेला आहे. मग अशा तत्वांचं आपल्याला ज्ञान असेल तर त्याच्यातून पुढे काय होतं आपल्याला? पिंड विचार, ब्रह्मांड विचार, अनेक तत्वांचं विवेचन, सारासार विचार हे सगळं आपण ऐकलं पाहिजे. मग आपण म्हणतो ब्रह्मांडी ते पिंडी किंवा पिंडी ते ब्रह्मांडी. मग पिंड म्हणजे काय? ह्या देहाला आध्यात्मिक भाषेत पिंड म्हटलेले.
मग हा पिंड पोसायचा असेल तर त्याला अध्यात्माचं बळ असलं पाहिजे. अध्यात्माच्या बळावर हा पिंड जर पोसला गेला तर त्याच्यातून अजून खूप चांगली गोष्ट. सायुज्य मुक्ती कशी प्राप्त होते हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मोक्ष कसा प्राप्त होतो हे समजण्यासाठी त्या संबंध करणारी विवेचन अनेक मते शोधून घेतली पाहिजे. आता ही सायुज्य मुक्ती, सलोक मुक्ती, समीप मुक्ती हे समजून घ्यायचा एक स्वतंत्र विषय. पण आज आपण त्याच्या पहिल्या पायरीवर आहोत, कारण का आपण फक्त दासबोधाचं श्रवण करतो. आपल्याला ग्रंथाचं सर्व पूर्ण करायचं. मग ह्याच्यावर आपण काहीतरी एखादा पूर्णपणे विषय बोलूया चारही मुक्तींवरचा. मग ह्याचं विवेचन करणारी अनेक मतं शोधली पाहिजे, म्हणजे ग्रंथ पाहिले पाहिजे सांगताय. मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं वेद, शास्त्र, पुराणं, मग संतांची जी काही महावचनं आहेत, मग देहाच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यावरची भाष्य वर्णनं ऐकली पाहिजेत. मग ऋग्वेद, यजुर्वेद हे समजून घेतलं पाहिजे. ब्रह्म समजून घेतलं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, सामवेद म्हणजे काय, तत्वमसी म्हणजे काय, अथर्ववेद, मग आयामात्मा ब्रह्म म्हणजे काय, ही 4 महावाक्य समजून घेतली पाहिजे. स्थूल देह म्हणजे काय, सूक्ष्म देह म्हणजे काय, कारण देह म्हणजे काय, महाकारण देह म्हणजे काय, हे जे पिंडाचे 4 देह आहेत त्याचा जो पिंड सांगितला ते आपल्याला समजून घेता आले पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या, त्यातली तत्व शोधायला लागली, रसग्रहण सुरू केलं. मग त्याच्यामधलं जे असार आहे, जे व्यर्थ आहे, जे निरूपी आहे ते सगळं समजून घेऊन सोडून पण द्यायला सांगितलं. ज्याचा काही उपयोग नाही ते सोडून द्या आणि जे चांगलं आहे ते घ्यायचं. याला श्रवण भक्ती असे म्हणतात. मग पहिल्या भक्तीचं सार ह्या एका शेवटच्या ओळीमध्ये आलेले. मग काय करायचं लक्षात ठेवायचं की सगळं ज्ञान असलं पाहिजे, परंतु जे ज्ञान मला उपयोगाचं नाही त्याचा त्याग करायचा आहे. जे ज्ञान मला पूर्ण होण्यासाठी उपयोगाचं आहे ते समजून घेऊन आचरणात आणायचं. याचं नाव श्रवण भक्ती आहे. मग श्रवण भक्ती म्हणजे काय हा मनामधला प्रश्न आपला निघाला पाहिजे. भगवंताच्या सगुण रूपाचे वर्णन, त्याच्या चरित्राचे वर्णन, त्याच्या निर्गुण स्वरूपाचे वर्णन, त्याची तत्वमीमांसा ह्या सार पवित्र आहे त्या ऐकत जावा, ही श्रवण भक्ती आहे. सगुणाच्या बाबतीत असणाऱ्या संतांच्या जयंत्या, संतांची केलेली उपोषणं, म्हणजे त्यांनी जो साधना केली त्याचा जो त्याग केला तो समजून घेतला, तो समजून घेण्यासाठीचा सर्व भाग समजून घ्यायचा आहे. उपोषण केले, अनेक केलेली साधनं, मंत्र, यंत्र, जप, ध्यान, कीर्तनाचं वर्णन, स्तुती गायन, स्तोत्र, भजने अशा सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या. मग हे माहिती होण्यासाठी आपण जे श्रवण करणार त्याला साधना म्हणायचं. मग ही साधना आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाते. मग हे पूर्णत्व आपल्याला येण्यासाठी हे सगळं ऐकलं पाहिजे. तात्पर्य सांगितलं शेवटला, सगुणाच्या चरित्राचं श्रवण करावं, निर्गुणाच्या रूपाचं ज्ञान करून घ्यावं आणि भगवंताशी वेगळेपण टाकून द्यावं, त्याच्याशी तादात्म्य व्हावं म्हणजे एकरूप व्हावं. आणि भगवंताची जी रहस्य आहे ती तदाकारपणे आपल्यामध्ये येण्यासाठी प्रयत्न करा. भगवंताशी दुजेपण सोडून एकरूपता कशी साधेल हे पाहावे. हे सर्व श्रवण भक्तीचे वर्णन या ठिकाणी तुम्हाला श्रवण भक्ती समजून सांगितली. समर्थ म्हणतात आता पुढील समासामध्ये मी तुम्हाला कीर्तन आणि भजन यांची लक्षणं सांगणार आहेत. त्या कीर्तन आणि भक्तीसाठी तुमचं अवधान पुन्हा जागृत असलं पाहिजे. आता कीर्तन भक्ती म्हणजे काय, तर देवाच्या गुणांचं कीर्तन, याला कीर्तन भक्ती म्हटलं आहे. तर कीर्तन म्हटलं की आपल्याला कीर्तनकार उभा राहतो. म्हणजे मग संप्रदायाचं कीर्तन असेल तर बाजूला टाळकरी असतात, नारदी कीर्तन असेल तर पेटीवाला असतो, तबल्यावाला असतो, ते ह्याचे छोटेसे जे वाजवणारे टाळ वाजवणारा एक असतो, मग त्या तालास्वर, हे कीर्तन एक प्रकार आहे. पण कीर्तन म्हणजे देवाच्या गुणाचं मनातल्या मनात आठवण करणं, याला सुद्धा कीर्तन म्हटलेलं आहे. मग ही कीर्तन भक्ती कशी आपण ते बघूया. श्रीराम श्रोती भगवत भजन पुसिले, ते नवविधा प्रकारे बोलिले, त्यात प्रथम श्रवण निरोपिले, दुसरे कीर्तन ऐका. पहिलं तुम्हाला श्रवण सांगितलं म्हणा, आता दुसरं कीर्तन ऐका. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथायोग्य. बहुते करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. आपुलिया सुख स्वार्था, केलीच करावी हरिकथा, हरिकथे विन सर्वता राहोची नये. नित्य नवा हव्यास धरावा, साक्षेप अत्यंतची करावा, हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळ अवगा. मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची. भगवंतास कीर्तन प्रिये, कीर्तने समाधान होये, भूतजनासी उपाये हरिकीर्तने कलियुगे. विविध विचित्र ध्याने, वर्णावी अलंकार भूषणे,
ध्यानमूर्ती अंतकरणे लक्षण कथा करावी. येश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा, जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होये. कथा अन्वय लापनिका नाम घोष करताळिका, प्रसंगे बोलाव्या अनेका धात माता मस्त. ताळ मृदंग हरिकीर्तन संगीत नृत्य तानमान, नाना कथानुसंधान तुटेची न द्यावे. करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी घडघडाटे, श्रोतियांची श्रवणपुटे आनंदे भरावी. कंप रोमांच स्फुरणे प्रेमाश्रुत सहित गाणे, देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे. पदे दोहाडे श्लोक प्रबंध घाटी मुद्रा अनेक छंद, वीर भाटी व विनोद प्रसंगे करावे. नाना नवरसिक शृंगारिक गद्य पद्याचे कौतुक, नाना वचने प्रस्ताविक शास्त्राधारे बोलावी. वक्त्यांनी काय काय सांगावं ते सांगा. भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण, नीती न्याय स्वधर्म रक्षण, साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे. प्रसंगी हरिकथा करावी, सगुनी सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. पूर्वपक्ष त्यागुण सिद्धांत निरूपण करावे नेमस्थ, बहुधा बोलणे अव्यवस्थ बोलोची नये. करावे वेद पारायण सांगावे जनासी पुराण, माया ब्रह्मीचे विरण साकल्य वदावे. ब्राह्मण्य रक्षावे आदरे उपासनेची भजनद्वारे, गुरुं परंपरा निर्धारे चळोच न द्यावी. करावे वैराग्य रक्षण रक्षावे ज्ञानाचे लक्षण, परमदक्ष विचक्षण सर्वही सांभाळी. कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ते उडे, नीती न्याय साधन मोडे ऐसे न बोलावे. म्हणजे वक्त्यांनी काय बोलू नये ते पण सांगितलं. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे. असो वगतृत्वाचा अधिकार, अल्पास न घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. वक्त्याला स्वतःचा अनुभव असला पाहिजे असं सांगतात. सकळ रक्षुण ज्ञान सांगे, जेणे व्याध्याज्ञा न भंगे, उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रासी. असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन, या नाव भगवत भजन दुसरी भक्ती. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती एदरती संदेह नाही. कीर्तने काय होऊ शकतं त्याचा संदेह ठेवायचा नाही. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, हरी कीर्तने प्राणी मात्र सुमिळ होती. कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तन निश्चय सापडे, कीर्तने संदेह बुडे, श्रोत्याचा वक्त्याचा दोघांचाही संदेह जातो. सदा सर्वदा हरी कीर्तन, ब्रह्मसुत करी आपण, तेने नारद तोषी नारायण बोलिजेत आहे. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगात्मा हरी कीर्तनी वसे. अशा 31 ओव्यांचा हा कीर्तन भक्ती निरूपणाचा दुसरा समास आपण ओव्यांचं वाचन केलं. आता काय समजून घ्यायचं आपण थोडक्यात पाहू. मग आता कीर्तन म्हणजे आपल्याला काय सांगितलं की कुठेतरी आपण कीर्तनाला गेलो तो एक प्रकार आहे. पण कीर्तन भक्ती तुम्ही एकटे आहात तर भगवंताच्या गुणाचं कीर्तन मनामध्ये करू लागला, त्याला कीर्तन भक्ती असं म्हटले. मग पहिल्यांदा आपल्याला सांगितली श्रवणाची भक्ती. मग भगवंताचे भजन आपल्या वाणीला आपण वाहून टाकावं असं म्हणतात. वाणीला वजन येण्यासाठी चांगले ग्रंथांचं अवलोकन करावं, म्हणजे वाचावं, समजून घ्यावं, उत्तम काही पाठांतर असावं आणि मनापासून कीर्तनाची आवड असेल. कोणीतरी सांगितलं म्हणून सुरुवातीला जरी करत असलो तरी पुढे त्याच्यामध्ये आपल्याला आवड आपण स्वतः निर्माण. भगवत भजन म्हणजे काय असा प्रश्न आला तर 9 प्रकारचे सांगितलेले आहे. त्यातलं श्रवण तुम्हाला सांगितलंय, आता कीर्तन सांगतो, त्याचं वर्णन आहे का सांगतो. मग त्यांनी प्रथमतः कीर्तनामध्ये काय करायचं, सुरुवातीला कीर्तनामध्ये भगवंताचं सगुणाचं चांगले वर्णन ऐकायचं, तर चरित्रकथा ऐकाव्यात, भगवंताची कीर्ती वाढवावी, त्यासाठी आपली वाणी योग्य पद्धतीने व्यक्त करावी, अखंड बोलत राहावे, पुष्कळ पाठांतर करावे, ग्रंथ वाचून त्याचं तात्पर्य शोधावं, ग्रंथ ते मुखोद्गत असावं, निरंतर भगवंताची कथाच सांगावी, आपल्या स्वानंद सुखाचा स्वार्थ साधण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी. आता स्वानंद सुख म्हटलेलं आहे इथं लक्षात ठेवा, ज्याला सोली व सुख म्हटलेलं आहे.
अध्यात्मामध्ये, त्या सुखाच्या प्राप्तीसाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी. हरिकथा केल्यापासून कधी राहू नये. म्हणजे देवाचं गुणाचं वर्णन केल्याशिवाय कधी राहा. आपल्या हरिकथेमध्ये रोज नवीन नवीनपणा आणण्याचा सोस म्हणजे कष्ट घ्यावे. त्यासाठी प्रयत्न करावेत. हरिकीर्तनाने सारं विश्व भरून गेले पाहिजे असे प्रयत्न आपण करावे. साधनेमध्ये सांगितले त्यांनी. भगवंताच्या गुण गायनाची मनापासून आवड आपल्यामध्ये निर्माण व्हावी. जीवाला त्याची गोडी लावावी. सदा सर्व काळ त्याच्या गुणाचं हे करण्याची उत्कंठा आपल्यामध्ये सातत्याने निर्माण व्हावी. कारण भगवंताला स्वतःला त्याचं कीर्तन आवडतं. भक्तांना संतोष होईल असं भगवंताचं वर्णन करावं. प्रसंगी काही गोष्टी सांगाव्यात, काही विनोद चुटके अगदी काही वेळा लोक विषय सोडून विनोदाकडे जातात, तिथं नाही होतं. मग त्या सगळ्या गोष्टी करू, पण मूळ कथेचं सूत्र मात्र कुठं सोडू नये याच्यासाठी सूचना देतात. भगवंताला कीर्तन फार आवडतं. कीर्तन हे वक्त्याला श्रोत्याला दोघांनाही समान लागतं. कलियुगामध्ये बहुजन समाजाला कीर्तनाने उद्धार होण्याचा मोठा उपाय सापडतो असे समर्थ सांगतात. भगवंताच्या निरनिराळ्या गुणांचं कीर्तन करावं. त्याचे अलंकार, वष्ण, भूषण, पराक्रम या सगळ्याचंही करावं. ज्याला योग मार्गांचं त्या सांगितलं उपास्य देवतेचं ध्यान करावं. अंतःकरणात ती मूर्ती ठसवावी. ती मूर्ती पाहून आपण त्याचं ध्यान करावं, त्याचं कथा करावी, त्याचं कीर्तन करावं. हेही आपल्या समाजात भगवंताचं यश, कीर्ती, त्याचा प्रताप, महिमा मोठ्या आवडीने प्रेमाने लोकांना वर्णन करून सांगावं, स्वतःही ऐकावा. भगवंताचे गुण रसभरीतप्रमाणे वर्णन करून सांगावे. त्याने भगवंताचा सुद्धा संतुष्टपणा आपल्याला प्राप्त होतो. कथा सांगताना कथानकाची सुसंगती व्यवस्थित असावी. तुकड्या तुकड्यामध्ये सांगायचं काम करायचं नाही. मग वेगवेगळ्या ठिकाणी प्रसंगी जे काय आहे त्यांनी सांगितलं, विनोदाच्या प्रसंगातून सांगा. मधून भगवंताच्या नावाचा जयघोष करावा. बघा आता वारकरी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल हा जयघोष होतो. तसा आपल्या ह्याच्या रामदासी कीर्तनामध्ये पण समर्थ रामाचा घोष करतात. म्हणजे त्याच्याचे जे कीर्तनकार आहे ते करतात. मग हे सगळं काय आपल्याला टाळ, मृदंग, गायन याचं ज्ञान असलं पाहिजे. मग भगवंताचं कीर्तन असलं पाहिजे. आपल्या निरूपणाला अशा अनुभोधक असणाऱ्या बोधकथा त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. पण ह्या सत्यकथा असाव्यात, म्हणजे प्रासंगिक करावं. म्हणजे सगळ्यामध्ये भगवंताचा संबंध कुठेही तुटणार नाही याची मात्र सर्वांनी काळजी घ्यावी असं सांगितलं. मग ही काळजी आपल्याला सातत्याने पुन्हा पुन्हा प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवत भजनाकडे आपल्याला कीर्तनाच्या भगवंताच्यामध्ये राहिलं पाहिजे. मग कीर्तनाच्या बाह्यांगामध्ये वरील गोष्टींमध्ये करुण रस असावा. म्हणजे देवाबद्दलचं आपल्याला आत्मभाव निर्माण होतो. प्रेमाचा सात्विक भाव असावा. नाना प्रकारच्या काव्यात्मिक आहे. काही ठिकाणी शृंगाराची वेळ आहे तर तोही त्यामध्ये वर्णन करावा. पण सगळ्या गोष्टीला शास्त्राचा आधार असावा. आपल्या मनाचं काही करायचं नाही. कथा सांगण्याच्या ओघामध्ये करुण रोष वाहिला पाहिजे. मनामध्ये देवांच्या बद्दलचं प्रेम निर्माण त्या आनंदाने भरता आलं पाहिजे. कथा सांगता सांगता सात्विक भावाने लोकांची मनं भरून आली पाहिजे. अष्टसात्विक भाव जागृत झाले पाहिजे. शरीराला कंप पावणे, अंगावर शहार येणे, नाचावेसे वाटणे, प्रेमाश्रू येणे, गायला लाचणे, अनावर होऊन जाणे अशा अनेक प्रकारांमध्ये ही व्यक्तता होते. हेही आपल्याला सांगितलं. कथेमधील प्रसंग वर करताना जी पदं आहेत, जे श्लोक आहेत, जे दोहे आहेत, जे प्रबंध आहेत, ज्या मुद्रा आहेत याचं अचूकच वर्णन करा. देवाला आपण शरणागत होऊन अष्टांग म्हणजे साष्टांग दंडवत घालतो तसा सगळे अंग टिकून आपला अष्टांग दंडवत घाला. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गद्य पद्याचा तुम्ही वापर करू शकता, पण त्या ठिकाणी शास्त्राचा आधार घेऊन हे सगळं करायचं आहे. सर्व नवरसांचं तुम्हाला त्याचा वापर करायला पूर्ण परवानगी दिलेली आहे. आणि मग या कीर्तनातून बाह्यांगातून तुम्हाला अंतरंगात कसं जावं त्याच्या पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला सांगा. या सगळ्याच्या कृतीचा भाव तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि वैराग्याकडे घेऊन गेला पाहिजे. नीती, न्याय, स्वधर्माचं रक्षण करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. साधना मार्गाचं सगळं स्वरूप समजलं पाहिजे. परमात्म्याचं स्वरूप समजलं पाहिजे. ह्या गोष्टी आवर्जून आपल्या भगवंताच्या कीर्तनामध्ये आल्या पाहिजे. प्रसंग पाहून कीर्तनाचं आपण हे करावं. म्हणजे आपल्याला जे सांगायचं तर तो जो काय प्रसंग आहे त्याला उचित धरून त्याप्रमाणचा विषय निवडून लोकांना सांगावं. सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताचे चरित्र वर्णन करा. निर्गुणाचा प्रसंग असेल तर शुद्ध परमात्मा काय आहे ते सांगावं. विषय मांडित असताना आधी पूर्वपक्ष सिद्धांत सांगावे. मग निश्चितपणे त्याचं सर्व पुढं विवेचन करून सांगावं. कसं कीर्तन करावं देवाचं ते पण सांगितलं. मग माया काय आहे, ब्रह्म काय आहे याचं स्वरूप सर्व अंगाने स्पष्ट करून सांगावं. ब्राह्मण धर्माचं आचरण काय आहे, गुणांचा आदर कसा करायचा, भगवंताची उपासना करण्याची साधने आदराने त्याचं रक्षण करण्यासाठी ठेवावं. गुरु परंपरा आपल्या निश्चयाने टिकून ठेवावी, त्याला गालबोट लागू नये, त्याच्यामध्ये भेसळ होऊ देऊ नये असं समर्थ म्हणतात. वैराग्याचं लक्षण करावं. आत्मज्ञानाच्या लक्षणांचा अभ्यास करून त्या सर्व लक्षणांचं रक्षण करावं. अतिशय सावध आणि विवेकशील होऊन या सर्व गोष्टी आचरणात आणा. आपल्या बोलण्याने जिथे कुठे संशय उत्पन्न होईल
जिथे खरोखर समाधान आहे ते बिघडेल, नीती न्याय मोडेल, साधन सुटेल अशी कोणतीही गोष्ट कीर्तनामध्ये सांगू नये. आता कीर्तनामध्ये म्हणजे तुम्ही ते कीर्तन धरू नका. आपण जेव्हा भगवंताचं चर्चन करू तेव्हा या संदर्भातला कुठलाही विषय आपल्या मनात येऊ नये असं लक्षात ठेवायचं. भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथेला कीर्तन नाव आहे. अद्वैताचं विवेचन आणि त्याची माहिती किंवा प्रतिपादन जे करणं याला निरूपण असं म्हणतात. आपल्याला माहिती असलं पाहिजे. काय चालू आहे? कीर्तन चालू आहे, निरूपण चालू आहे. मग काय आहे? तर ते निरूपणाचा कीर्तनातला फरक आपल्याला समजून आला पाहिजे. मग जो माणूस आपल्या अनुभवाने, आपल्या विद्येने, आपल्या विचाराने, आपल्या व्यासंगाने हे सर्व प्राप्त करून घेतो आणि इतरांपर्यंत पोहोचवतो, तोच खरा आहे. पण ह्याच्यामध्ये जो नाही, त्यांनी मात्र हे करत असताना वक्तृत्वाचा अधिकार आपल्याकडे आहे की नाही हे पाहून घ्यायचं. वक्ता कसा असावा ते सांगतो, तर स्वानुभव संपन्न असावा. म्हणजे जो साधना करतो त्याचा स्व अनुभव असतो. आपण फक्त वाचला, अभ्यास केला आणि लोकांना सांगायला तर त्याच्यामध्ये तेवढं चैतन्य येत नाही. एक सुरी वाटू शकतं. जर आपली साधना असेल तर वाणी भगवंताची होते आणि मग त्याच्यातनं एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. वक्ता अनुभवी असेल तो सगळं सांभाळून येतो. कोणाचाही बुद्धिभेद न करता ज्ञान सांगतो. वेदांची आज्ञा मोडत नाही. माणसांना उत्तम मार्गाला, सन्मार्गाला कसं जायचं हे सांगतो. असं सर्व एकत्र ठेवून भगवंताच्या गुणांचं पुन्हा पुन्हा गायन, कीर्तन, वर्णन करत करत जे काही गोष्ट करतो तिला भगवत भजन असं म्हटलंय. आणि हा भक्तीचा, कीर्तनाचा दुसरा प्रकार मी तुम्हाला समजून सांगितलं असं समर्थ सांगता. आणि पुढच्या ज्या शेवटच्या 5 ओव्या आहेत त्या 5 ओव्या समर्थ आपल्याला सांगतायत. या कीर्तन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय फायदा होतो. आता जी गोष्ट आपल्या फायद्याची ती आपण ऐकू. मग कीर्तनाने काय होतं असं सांगतात बघा. 27 क्रमांकाची. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने पावती भगवत भक्ती येती संदेह नाही. कीर्तने काय होतं? मोठी मोठी पापं नाहीशी होतात. कीर्तनाने उत्तम गती प्राप्त होते. कीर्तनाने भगवंताची प्राप्ती पण होते. याच्याबद्दल कधी मनात शंका घ्यायची. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, कीर्तने हरी कीर्तने प्राणी मात्र सुमेळ होती. म्हणजे काय होतात बघा. कीर्तनाने वाणी पवित्र होते. कीर्तनाने माणसाचा भगवंताला योग्य होते. तो शीलवान होतो, चारित्र्यवान बनतो. याच्याबद्दल कुठं शंका. सुमेळ म्हणजे चारित्र्यवान. तर कीर्तन अवेग्रता घडे, कीर्तन निश्चय सापडे, कीर्तन संदेह बुडे, श्रोतया वक्त्यांचा. मग आपल्याला जर हे नाहीसे करायचे असतील तर सर्व संशय पहिले मनातले फिटले पाहिजे. जर हे संशय आपल्या मनातले फिटले आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे असतील तर पहिल्यांदा सांगितलं आपल्याला कीर्तनाने वाणी पवित्र झाली, कीर्तनाने माणूस भगवंताच्या योग्य होतो, शीलवान चारित्र्य होतं, कीर्तनाने एकाग्रता होते, भगवंताचा निश्चय आपल्याला प्राप्तीचा होतो. आणि म्हणून आपण कीर्तन मग रोग आपल्याला सुद्धा नारायण म्हणू लागतात. आपण भगवत स्वरूप होतो. इतकी महती कीर्तन आहे. म्हणून कीर्तनाचा महिमा वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. कीर्तनाने परमात्म्यामध्ये संतोषाची प्राप्ती होते. भगवंताच्या कीर्तनामध्ये सारी तीर्थ, सर्व जगात्मा ईश्वर दोन्हीही सूक्ष्म रूपाने उपस्थित असतात. याची जाणीव ठेवायची. त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. अशी ही कीर्तन भक्ती आपण या ठिकाणी म्हणजे 2 समासांचं यथायोग्य असं आपण श्रवण केलं. उद्या आपण नामस्मरण जे कलियुगाची महत्त्वाची साधन आहे ती पाहणार आहोत. तर आता आपल्या 2 श्लोकांचं आपण वाचन करूया आणि प्रार्थना घेऊन आजच्या श्रवण वर्गाची या ठिकाणी आपण सांगता करूया. हरे राम गुरुजी. घेऊ का गुरुजी? घ्या. धन्यवाद. हरे राम. जय जय रघुवीर समर्थ. महासंकटी सोडिले देवजेने, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, रुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अहल्या शिरडावे मुक्त केली, पदीला कृपादिव्य होऊन गेली. जया वर्णिता शेनली वेदवाणी, रुपेक्षी कदा रामदासाभिमानी.
जय जय रघुवीर समर्थ. प्रार्थना घेते गुरुजी. धन्यवाद. हरि ओम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि हर ओम. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि हर ओम. ओम श्री गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद गुरुजी. आम्ही आपले